ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका खूप सुंदर वळणावरती आलेली आहे. मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की आता इकडे सायलीला गुड न्यूज मिळालेली आहे. प्रिया घराच्या बाहेर पडताच सायलीच्या आयुष्यात एक नाही तर दोन आनंदाची बातमी आलेली आहे. आणि इथूनच मालिकेचा एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे प्रेक्षकांनो. कारण इथूनच मालिका 360 डिग्रीमध्ये टर्न झालेली आहे आणि सायलीची येणारी बाळ हीच आता इकडे सायली खरी तन्वी असल्याचा पुरावा मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, पण असं काय घडलंय, की सायलीची येणारी बाळं हीच आता इकडे सायलीला तन्वी असल्याचं प्रूव्ह करणार आहेत आणि एकाच झटक्यात पुराव्याशिवायच आता मात्र सगळ्या गोष्टी प्रतिमा सांगणार आहे. प्रेक्षकांनो, मालिका आता इकडे 360 डिग्रीमध्ये टर्न होत एक नवीन आता इथून स्टोरी मालिकेची आपल्याला स्टोरी लाईन पाहायला मिळणार आहे. नक्की काय घडलंय? नवीन स्टोरी लाईन काय असणार आहे? प्रिया हे कॅरेक्टर कायमचं सुभेदारांच्या आता इकडे ह्याच्यातून वजा झालेलं आहे का? की पुन्हा प्रियाची एंट्री होणार आहे? या आणि अनेक प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रियाने इकडे आता आल्यापासून जेलमध्ये खाणं-पिणं सगळं सोडलेलं आहे आणि खाणं-पिणं सोडल्यापासून प्रिया आता खूपच अस्वस्थ राहायला लागलेली आहे. प्रियाला आता इकडे काहीतरी विचित्र होतंय आणि तिला आता इकडे पोलीस सांगतात, "हे बघा, तुम्हाला भेटायला कोणीच येणार नाहीये." पण प्रिया आता सांगायला लागते, "नाही, जोपर्यंत मला कोणी भेटायला येत नाहीये, तोपर्यंत मी काहीही खाणार नाहीये. मला आता इथून तुम्ही काहीही झालं तरी माझ्या अश्विनपर्यंत निरोप पोहोचवा, की मी काही खात नाही, तो येईल." यावरती मग आता पोलीस म्हणतात, "अगं, निरोप पोचवायला तुझ्या घरचं कुणीतरी इथपर्यंत यायला पाहिजे की नाही? कुणीही तुझ्या घरचं जर का इकडे येतच नाहीये, तर आम्ही निरोप कुणापर्यंत पोहोचवणार आहोत? ते काही नाहीये, गुपचूपपणे जे काही समोर आहे ते खाऊन घे." प्रिया म्हणते, "नाही, मी खाणारच नाहीये. माझा जीव गेला तरी बेहत्तर." आणि तसंच घडतं. प्रिया काही खात नाहीये आणि प्रियाला चक्कर आली. प्रिया खाली पडते. त्यानंतर मग आता इकडे जेलच्या नियमानुसार प्रियाला आता डॉक्टरांकडे चेकअपसाठी नेण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहिलंय की सायलीची थोडीफार आता तब्येत डाऊन आहे. तिला आता नेहमीचे वास आहेत ते वास आता वेगळेच वाटतायत किंवा तिला आता चहा वगैरे पिण्याची इच्छा होत नाहीये. आणि त्यानंतर विमल म्हणते, "सायलीताई, अहो तुम्हाला चहा देऊ का?" यावरती सायली म्हणते, "नको विमलताई, का कुणास ठाऊक पण मला चहा प्यायची इच्छा नाहीये." अस्मिता म्हणते, "काय गं सायली, असं का बोलतेयस तू?" यावरती सायली आता म्हणायला लागते, "खरं सांगू का, तर माझी ना म्हणजे चहावरची वासनाच उडालेली आहे. मला असं चहाच्या वासानेच कसतरी होतं." आणि इतकंच काय, अर्जुन सांगायला लागतो, "आज रूममध्ये सायली आली ना, त्यावेळेला तिला आता तो जो नेहमीचा आमचा रूम फ्रेशनरचा वास होता ना, त्याचा वास खूप घाण येत होता." आणि त्यावरती मग आता इकडे सगळेच जण आपल्याच ट्रॉमामध्ये आहेत. कारण आता जे काही घरात चाललंय त्याच्यातून कुणीही अजून सावरलेलं नाहीये. त्यामुळे सायलीमध्ये होत असलेले हे बदल खरं तर प्रतिमा आणि कल्पना यांच्या लक्षात यायला हवे असतात, पण अजूनही त्यांच्या ते लक्षातच येत नाहीयेत. आणि त्याच वेळेला आता इकडे डॉक्टर स्वतः अश्विन असून तो पण हे सगळं ओळखू शकत नाहीये. आणि कल्पना सांगायला लागते, "खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येक अवस्था हीच झालेली आहे. प्रत्येक जण याच ट्रॉमामध्ये आता आहे. खरं सांगायचं तर आता आपल्या घराची धूळधाण म्हणजे खरं तर हिचं खरं रूप प्रियाचं समोर आलं आणि ती आपल्या घरातनं जरी गेली असली, तरी आपल्या घराची मात्र आता धूळधाण करून ती गेलेली आहे. खरं सांगायचं तर पूर्णाईंना या सगळ्यामध्ये इतका मोठा तिने ट्रॉमा दिलाय." बरं प्रेक्षकांनो, इकडे आता सायलीच्या घरामध्ये हे वातावरण, तर आता तिकडे तिकडे आता इकडे विचार केलेला आहे तो म्हणजे साक्षीने, की काही नाहीये, अण्णा पार बदललेत. अण्णांचं वागणंच कळत नाहीये. त्यांना भेटायला गेल्यावर ती पहिल्यासारखी त्यांच्यामध्ये ती गुरमीच राहिलेली नाहीये. म्हणजे आता मी काय करू? खरं तर पहिल्यांदा अण्णांना भेटल्यावरती दरवेळेला मला असं वाटायचं, की अण्णा मला कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि आता मी कुणाकडे बघू? मलाच काही कळत नाहीये. अण्णा असे का वागतायत? म्हणजे आता अण्णा मला या सगळ्यामधून सोडवू शकणार नाहीयेत का? इकडे आता साक्षी टोटली हादरलेली आहे. साक्षीला कळतच नाहीये, की आपण आता काय करायचं आहे. सचिनकडे मदत मागावी तरी सुद्धा सचिन करेल का मदत? सचिनवरती तिला विश्वास नाहीये आणि त्याच्यातूनच साक्षी आता खूप मोठा निर्णय घेते. साक्षी आता या सगळ्यामध्ये असा काही महाभयंकर निर्णय घेते, की त्यानंतर मालिका आता मात्र एक वेगळंच अध्याय सुरू होतोय. बरं, इकडे आता प्रतिमा आलेली आहे आणि प्रतिमा सायलीला म्हणते, "सायली, हे बघ, तू अंगावरती काढू नकोस. तुला जर का त्रास होतोय ना, तर मी डॉक्टरांना बोलवते. आपण डॉक्टरांकडे बोलून आता चेकअप करून घेऊया. हे बघ, बरेच दिवस तुला स्ट्रेस झालेला आहे की नाही? म्हणजे आता बरेच दिवस हिचं सगळं कारस्थान समोर आणण्यासाठी तुला आता त्रास होतोय आणि असं होत असताना तू या सगळ्यामध्ये एकटीच सफर करत आहेस. खरंच मला कळत नाहीये, की हे सगळं काय होतंय. मी तुला एक गोष्ट सांगू का? आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊया." यावरती आता सायली
सांगायला लागते, नको प्रतिमा आत्या, डॉक्टरांकडे कशाला जायचं, म्हणजे आता खरं तर पूर्णाजींना या सगळ्यातून बाहेर काढणं आपल्याला गरजेचं आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रतिमा सांगायला लागते, नाही तुझी दुहेरी आता ओढाणताण चालू आहे. घरामध्ये एकतर सगळेच जण ट्रॉमामध्ये आहेत, त्यात तुला उभारी धरायला लागते. त्यातच पूर्णाईंच्या समोर आता तन्वी बनत अनेक परीक्षांना सामोरं जावं लागते. ते काही नाहीये, मी डॉक्टरांना बोलवते. रविराज म्हणायला लागतात, बरोबर आहे, एक काम करूया अश्विन, अरे कोणत्या तरी एखाद्या डॉक्टरांना बोलव. त्यात अश्विन म्हणतो, अश्विनला ते सांगतात, खरं तर तू चेक करशील, पण तुझी ती मनस्थिती नाहीये. मला माहिती आहे तू त्या अवस्थेत नाहीयेस आणि तू या सगळ्यामधून आता मात्र स्वतःला बाहेर काढ. पण त्यासाठी आपण आधी सायलीचं चेकअप करून घेऊया, कारण अशी ती उदास कधी नसते. मला पण सायली जरा वेगळीच वाटत आहे. आणि त्यावर ती पूर्णाई सांगायला लागते, काही नाही वेगळी, माझ्या तन्वीचं सगळं सगळं मला समजतं. माझी तन्वी आता या सगळ्यामध्ये काहीतरी गोड बातमी देणार आहे. पूर्णाजीचं हे वाक्य ऐकल्यावर ती सायली आता विचार करायला लागते, काय बोलून गेल्या पूर्णाई, आणि तिला आता काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यावरती सगळेच जण आता विचार करतायत की पूर्णाईच्या बोलण्याचा. आणि त्यावेळेला सायली म्हणते, नाही पूर्णाई, अहो तसं काही नाहीये, जरा दगदग झाली ना आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय. तुम्ही जसा विचार करताय तसं खरंच काही नाहीये. असं म्हटल्यावर ती पूर्णाई सांगायला लागते, अगं इतक्या वर्षाचा अनुभव आहे माझा, तुला माहिती आहे का, प्रतिमा ज्या वेळेला तन्वीच्या वेळेला प्रेग्नंट होती ना, त्यावेळेला सेम तिला ना चहाचा वास, तिला चहा तर किती आवडतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ना तिला चहाचा वास आता सहन व्हायचा, ना तिला या सगळ्यामध्ये कधीही साधा अगरबत्तीचा वास पण रोजचा जो तिला आवडायचा ना, तो पण सहन व्हायचा नाही. तुला माहितीये का, प्रतिमाचे डोहाळे इतके कडक होते ना, अशी नेहमीच तिला आता त्रास व्हायचा. आणि तीच लक्षणं मला दिसतायत. का कुणास ठाऊक सायली आता अचानकपणे विचार करते, खरंच पूर्णाई बोलतायत ते खरं आहे का? आणि या सगळ्यामध्ये जर काही गोष्ट खरी असेल, तर मात्र या घरामध्ये जो काही आनंद हरवलेला आहे, तो आनंद परत येण्याची आता वेळ आलेली आहे का? सायली विचार करायला लागते. आणि ती आता विचार करते, नाही, जर का प्रतिमा आत्या आणि रविराज काका मला आता सांगत आहेत की डॉक्टरांना चेकअप करून घे, तर मी नक्कीच डॉक्टरांचं चेकअप करून घेते. आणि सायली सांगायला लागते, पूर्णाई नका काळजी करू, मला तसं काही वाटत नाहीये, पण तुम्हाला जर का वाटत असेल तर मी आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका हे जे म्हणतायत ना डॉक्टरांकडे, तसं चेकअप करून घेते. त्यावरती पूर्णाई सांगते, घ्या तुम्ही कुणीही चेकअप करून घ्या, काही फरक पडणार नाहीये. मी सांगते ना, अगं प्रतिमाची सगळी लक्षणं मला तुझ्यात दिसतायत. आता यावरती सायलीला परत आश्चर्य वाटतं, कसं काय बरं? तन्वी जे काही वागू शकते ते मी आपोआपपणे वागत आहे. तन्वी जे काही करू शकते ते मी सगळं करत आहे. मला कळतच नाहीये की हे सगळं होत असताना मला आता काही कळायला मार्ग नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, काय करावं बरं? आणि ती सांगायला लागते, अपूर्णाजी ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं. पण आता त्यावेळेला पूर्णाई म्हणते, अगं तन्वी तुला कळतंय का? तुझी आई जे काही लक्षणातून जात होती ना, त्याच लक्षणं तुला सुद्धा असणार आहेत. तुला समजत नाहीये का? अगं ज्या आईची तू मुलगी आहेस ना, त्याच आईला आता मात्र ही गोष्ट कळायला पाहिजे की तू प्रेग्नंट आहेस. काय गं प्रतिमा? आणि प्रतिमा विचारतच आणि प्रतिमा सांगायला लागते, अगं पूर्णाई हो खरंच आहे. म्हणजे ही सगळी लक्षणं मला होती. सायली तुला आठवतंय का? म्हणजे तन्वी असं म्हणत ती विषय बदलते. तन्वी तुला आठवते का, तुझ्या वेळेला प्रेग्नंट असताना मला खरं तर सेम असं व्हायचं. चहा एरवी जितका आवडायचा काय हो तुम्हाला आठवतंय का? यावरती प्रताप आणि इकडे आता रविराज थोडंसं विचार करतायत. रविराज म्हणतायत, हो प्रतिमा मला आठवते. आणि त्यावरती पूर्णाई सांगायला लागते, मग काय प्रतिमा, अगं तुला कळतंय का, तुझी लेक प्रेग्नंट आहे आणि तुलाच नाही कळलं? असं म्हटल्यावरती मात्र आता सगळ्यांना एका गोष्टीचा तर आनंद आहे की सायली प्रेग्नंट आहे. आणि त्यानंतर मात्र आता पूर्णाई सांगते, ते काही नाहीये, आजच्या आज डॉक्टरांना बोलवा. बरं तो इकडे आता प्रियाला डॉक्टर चेकअप करून गेलेले आहेत आणि तिला जेवण आणलंय. आणि त्यावरती ती कॉन्स्टेबल तिला सांगते, जेवून घे, अजिबात कोणत्याही बाबतीमध्ये हलगर्जीपणा करू नको. यावरती प्रिया सांगते, मी म्हटलं ना, मी खाणार नाही म्हणजे नाही, हे अन्न इकडून आता घेऊन जा. आणि त्यावरती ती बाई सांगायला लागते, अगं ए बाई, आत्ताच डॉक्टर तुला चेकअप करून घेऊन गेले ना, डॉक्टरांनी जे सांगितलंय त्यानंतर तरी तुला खायला पाहिजे ना? आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते, काय डॉक्टरांनी काय सांगितलंय? यावरती ती सांगायला लागते, काय सांगितलंय म्हणजे? म्हणजे आता तुझ्या बाळासाठी तुला खायला पाहिजे. प्रिया म्हणते, काय डॉक्टर काय बोलले? आणि त्यावरती हेड कॉन्स्टेबल सांगायला लागते, डॉक्टर बोलले तू प्रेग्नेंट आहेस आणि त्यासाठी तुला 4 घास खायला पाहिजेत. प्रिया आता टोटली हादरले. तिला माहिती आहे की आपण प्रेग्नेंट आहोत. ही न्यूज सुद्धा सुभेदार आणि किल्लेदार यांना आता बदलू शकत नाहीये. इकडे आता बघा प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता मात्र लीप घेण्याची तयारी चालू आहे. इकडे प्रिया प्रेग्नेंट आहे, तिकडे सायली प्रेग्नेंट आहे. आणि त्याच वेळेला मालिका आता एक जबरदस्त लीप घेणार आहे. प्रिया विचार करते, ही न्यूज जर का थोडं आधी मिळाली असती तर काय झालं असतं? ते काही नाहीये, मी
आता सुद्धा अश्विनला ही न्यूज पोहोचवू शकते आणि ती विचार करायला लागते, काय करू, कसं करू, मी अश्विनपर्यंत ही न्यूज कशी पोहोचवू बरं. तो इकडे आता अर्जुन रूम मध्ये आलाय आणि सायली खाली जो काही विषय चाललाय तो खरंच आहे का, प्रेग्नेंट आहेस का तू. सायली म्हणते मला खरंच वाटत नाहीये, पण खाली जो काही विषय चाललाय तो जर का खरं असेल ना, तर आपल्यापेक्षा आनंदाची बातमी आता कुणाकडेच नाहीये. खरं तर आपल्या घराला काहीतरी आनंदाची बातमी ही हवीच आहे आणि त्याच्यातून जर का आता ही आनंदाची बातमी इकडे मिळाली, मग मात्र आपल्यासाठी खूप 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 महत्त्वाचं ही गोष्ट होणार आहे. असं म्हणत सायली खूपच खुश झालेली आहे आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतोय आत्ताच्या आत्ता इकडे डॉक्टर येत आहेत. बरं, डॉक्टर आल्यावरती इकडे आता प्रताप आणि इकडे रविराज आणि प्रतिमा सांगायला लागतात की खरं तर तुम्हाला सायलीचं चेकअप करायचंय, आम्हाला असं वाटतंय की ती प्रेग्नेंट आहे. असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते म्हणजे आम्हाला एकंदरीतच अशी सगळी लक्षणं दिसत आहेत. मग डॉक्टर आलेत, सायलीला चेकअप करतायत आणि डॉक्टर म्हणतात की मला पण हीच लक्षणं वाटतायत, पण आपण एकदा सोनोग्राफी करून बघूया. डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यावरती आता मात्र सायली प्रेग्नेंट आहे ही न्यूज तर कन्फर्म झालेली आहे आणि अर्जुनला तर इतका आनंद झालाय, बाबा होणार म्हटल्यावरती आनंदाने उड्या मारायला लागलेला आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता डॉक्टर सांगतात एक नाही दोन आनंदाची बातमी आहेत. आता सायलीच्या आयुष्यामध्ये 2 बाळांची एंट्री होणार आहे. बरं, हे सगळं होत असताना घरातले सगळे मंडळी खुश आहेत. इकडे प्रिया सुद्धा प्रेग्नेंट आहे आणि आता मात्र सुभेदार आणि किल्लेदार सगळ्या फॅमिलीला ही गोष्ट प्रियाची पण समजणार आहे. पण प्रियाला कोणत्याही प्रकारे या घरामध्ये तरी पण एंट्री मिळणार नाहीये. प्रेक्षकांनो, मात्र एक गोष्ट होणार आहे की प्रियाला या सगळ्यातून जेलमधून सुटका मात्र होणार आहे, पण घरात एंट्री नाही. पण इथूनच मालिका लीप घेणार आहे आणि सायलीच्या या सगळ्या लक्षणांवरून किंवा सायलीला प्रेग्नन्सीमध्ये होणारा त्रास सेम टू सेम प्रतिमाचा आहे हे सगळं पूर्णही लक्षात आणून देत सायलीच तन्वी आहे या दिशेने पाऊल उचलणार. पण ही प्रिया आता काय कुरघोडी करणार. येणाऱ्या भागांमध्ये मालिकेचे नवीन नवीन अध्याय पाहायला मिळणार आहेत.